लोहगड आणि विसापूर. लोणावळा मळवली जवळ असलेल्या या दुर्गजोडीला आज भरपूर पर्यटक भेट देतात. ही दुर्गजोडी महाराष्ट्रात मान्सून काळात पुण्या मुंबईच्या पर्यटन व दुर्गप्रेमींसाठी एक अनोखी पर्वणीच. तर मित्रांनो, माझं नाव पवन घारे. मी तुमचं स्वागत करतो एका नवीन ट्रॅव्हल व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण लोहगड किल्ल्याची भ्रमंती व इतिहास जाणून घेतला. लोहगड उतरून खाली आल्यावर तिथेच जवळ असलेल्या हॉटेलमध्ये थोडंसं खाल्लं. पोट भरून खाऊन झाल्यानंतर आम्ही वाट धरली किल्ले विसापूरची, ज्याला संबळगड असं सुद्धा म्हटलं जातं. लोहगडापासून भाजे गावाकडे जाणाऱ्या या वाटेवरून थोडंसं पुढे आल्यावर उजवीकडे विसापूर किल्ल्यावर जाण्यासाठी कच्चा रस्ता दिसतो. ही वाट जंगलातून व मोठ्या मोठ्या दगडातून विसापूर किल्ल्यापर्यंत पोहोचवते. पावसामुळे या रस्त्यावर खड्ड्यांमध्ये पाणी साठलं होतं. या वाटेवरून डावीकडे पाहिल्यास दिसते विसापूरचे विराट सौंदर्य, आणि त्यात पावसामुळे वाहणारा हा धबधबा किल्ल्याचे सौंदर्य अजून वाढवतो. याच वाटेने थोडं पुढे चालल्यावर सुरू होते जंगलाची वाट. विसापूर किल्ल्यावर जाण्यासाठी दुसरी वाट भाजे लेण्यांकडे घेऊन जाणाऱ्या पायऱ्या आहेत तिथून आहे. या पायऱ्या सोडून एक पायवाट जंगलात गेलेली दिसते. ही पायवाट धरल्यावर 20 मिनिटात काही घरे लागतात. या वाटेने गेल्यास आपण मोडकळीस आलेल्या पायऱ्यांपाशी पोहोचतो. येथे बाजूलाच एक मंदिर आहे. बघता बघता घनदाट जंगल मागे राहिले आणि आपण येऊन पोचलो मोठ्या मोठ्या दगडी वाटेवर. ही वाट धबधब्याची वाट आहे. भरपूर पाऊस असेल तर या वाटेने जाणं टाळलेलं बरं. या दगडांवरून तोल जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे योग्य ती काळजी घेऊन वर चढावे. 15 ते 20 मिनिटं दगडी चढाई केल्यानंतर आपण येऊन पोहोचतो पठारी भागात. विसापूर किल्ल्यावर भरपूर मोठे पठार आहे. या पठारावरून आजूबाजूचं सौंदर्य पाहून मन तृप्त होतं. या किल्ल्यावर लांबवर पसरलेली ही तटबंदी लक्ष वेधून घेते. गडावर काही वाडा सदृश अवशेष आहेत.
छोट्याशा या धबधब्यात भिजण्याचा आनंद घेऊन आम्ही गेलो पायऱ्यांच्या वाटेकडे. भाजे गावातून येणारी वाट ही गडाच्या या बाजूने आपल्याला गडावर आणते. सध्या या वाटेची दुर्दशा झालेली आहे. या पायऱ्या आपल्याला घेऊन जातात श्री हनुमानाच्या कातळ शिल्पाकडे. पावसामुळे ही वाट निसरडी झालेली आहे, त्यामुळे काळजी घेत घेत उतरू लागलो आणि पाहिलं हे हनुमंताचं सुंदर कातळ शिल्प. भरपूर पावसात या पायऱ्यांवरून वाहणाऱ्या पाण्यामुळे या जागेचं सौंदर्य अधिक वाढतं. थोडा वेळ या पायऱ्यांवर घालवून आम्ही निघालो महादेव मंदिराकडे. पूर्वीपासूनच दुर्लक्षित असलेला हा विसापूर किल्ला इतिहासात फार मोठे असे स्थान मिळवू शकला नाही. महादेव मंदिराकडे जात असताना आपल्याला वाटेवर हे सुंदर तलाव दिसतं आणि तलावाच्या शेजारीच हे दगडी बांधकाम असलेलं महादेवाचं मंदिर. महादेवाचे दर्शन घेतले व आम्ही गडउतार झालो.
तर मित्रांनो, कशी वाटली किल्ले विसापूर भ्रमंती? जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा या व्हिडिओला आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. भेटूया पुढच्या अशाच एका ट्रॅव्हल व ॲडव्हेंचर व्हिडिओमध्ये.